नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हृदयवर्षी कथा. स्वामी समर्थ आणि मोत्यांचा पाऊस. जय जय रघुवीर समर्थ. अक्कलकोटच्या पवित्र भूमी अवतरलेले महान संत, भक्तांच्या संकटावर कळंगळी फिरवणारे, अश्रून आनंदात बदलणारे साक्षात दयाघन स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, आज ऐकणार आहोत एक अशी अद्भुत आणि हृदयस्पर्शी कथा, जिथे दारिद्र्य होतं, अश्रू होते, पण त्याहून मोठा होता विश्वास. एक गरीब विधवेच्या घरावर खरोखरच मोत्यांचा पाऊस पडला. होय, शब्दशः मोत्यांचा पाऊस. पण हा चमत्कार कसा घडला, स्वामींनी असे का म्हटले आणि या कथेचा आपल्या आयुष्यासाठी नेमका संदेश काय आहे, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मनापासून एकदा म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ. चला तर मग सुरू करूया आजची प्रेरणादायी कथा. स्वामी समर्थ आणि मोत्यांचा पाऊस. अक्कलकोटची पवित्र भूमी, धुळीतही भक्ती वाऱ्यासह नामस्मरण त्या भूमीत वास करत होते करुणासागर दयामूर्ती स्वामी समर्थ महाराज. त्यांच्या दर्शनासाठी रोज दूरवरून लोक येत. कोणी दुःख सांगत, कोणी आनंद वाटत, तर कोणी फक्त त्यांच्या चरणी शांत बसत. त्या गावात एक गरीब विधवा राहत होती. लहानसं कौलारू घर, 2 लेकरं आणि प्रचंड दारिद्र्य. नवरा अचानक आजाराने गेला आणि तिच्या आयुष्याची दोरी तुटली. घरात ना शेती ना कमवणारा हात. लोकांच्या घरी काम करून ती कसाबसा संसार चालवत होती. काही दिवस तर चुलीत दूरही नसायचा. एके दिवशी परिस्थिती इतकी बिकट झाली की घरात धान्याचा एक कणही उरला नाही. मुलं उपाशी झोपली. रात्री अंगणात बसून आकाशाकडे पाहत रडत म्हणाली, स्वामी, माझ्याकडे काहीच नाही, पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. माझा लेकरांचा विचार करा. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात बातमी पसरली, स्वामी महाराज वडांच्या झाडाखाली बसले आहेत. ती स्त्री धावतच गेली. अंगावर जुनी साडी, डोळ्यात अश्रू, पण मनात अढळ श्रद्धा. ती स्वामींच्या चरणी पडली. महाराज, मुलं उपाशी आहेत, आता तुम्हीच आधार. सभोवताली शांतता पसरली. स्वामी महाराज तिच्याकडे प्रेमाने पाहू लागले. काही क्षणात ती हसले आणि म्हणाले, जा घरी, तुझ्या घरावर मोत्यांचा पाऊस पडेल. गावकरी हसू लागले. कोणीतरी कुजबुजले, मोत्यांचा पाऊस, हे कधी ऐकलंय का? पण ती स्त्री काही बोलली नाही. तिच्या मनात एकच विचार, स्वामींचा शब्द म्हणजे सत्य. ती घरी परतली. संध्याकाळ झाली. आकाश स्वच्छ होते. मुलं विचारत होती, आई, आज खायला काय? ती हळूच म्हणाली, आज स्वामी आपली परीक्षा घेत आहेत, विश्वास ठेवा. रात्र गडद झाली. अचानक वारा सुटला. आकाशात ढग जमले, विजा चमकल्या, गडगडाट झाला आणि छपरावर काहीतरी पडू लागलं. टपटप टपटप. ती बाहेर आली. अंगणात चांदण्याच्या प्रकाशात काहीतरी चमकत होतं. ती जवळ गेली आणि तिच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. लहान लहान शुभ्र चमचमणारे मोती अंगणभर पसरले होते. मोत्यांचा पाऊस, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. मुलं आनंदाने ओरडली. शेजारी धावत आले. सर्वजण आश्चर्यचकित. आकाशातून खरोखरच मोत्यांसारखे दाणे पडत होते. काही क्षणात संपूर्ण अंगण मोत्याने भरून गेले. दुसऱ्या दिवशी ती बातमी गावभर पसरली. लोक म्हणू लागले, स्वामींचा चमत्कार. काहींना विश्वास बसत नव्हता, पण ज्यांनी पाहिलं होतं त्यांना खात्री होती की केवळ दैवी कृपा होती. त्या स्त्रीने मोती विकले. तिच्या घरात अन्न, कपडे, सुरक्षितता आली, पण ती बदलली नाही. तिने संपत्तीचा गर्व केला नाही. उलट ती रोज स्वामींच्या चरणी जाऊन म्हणायची, हे सर्व तुमचं आहे, मी फक्त तुमची सेविका. तिने गावातील इतर गरिबांनाही मदत केली, कारण तिला समजलं होतं, कृपा मिळाली तर ती वाटावी लागते. ही कथा आपल्याला शिकवते, श्रद्धा म्हणजेच फक्त शब्द नाहीत, तर संकटातही न ढवळणारा विश्वास. जेव्हा मन पूर्णपणे समर्पित होतं, तेव्हा देवी शक्ती अशक्य गोष्टी शक्य करते. कदाचित आपल्या आयुष्यात मोत्यांचा पाऊस पडणार नाही, पण योग्य वेळी मदतीचा हात, आशेचा किरण किंवा संकटातून बाहेर पडण्याची वाट, हेच आपल्या आयुष्यातील मोती असतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, ही कथेवरून आपल्याला एक गोष्ट नक्की समजते, जिथे अढळ श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतातच. स्वामी समर्थ महाराज कधीही आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. आपण फक्त विश्वास ठेवायचा, निराशेच्या अंधारातही नामस्मरण करत राहायचं. कदाचित आज तुमच्या आयुष्यातही संकट असेल,
पण लक्षात ठेवा, स्वामींची कृपा असेल तर तुमच्या आयुष्यातही मोत्यांचा पाऊस पडू शकतो. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ. अशाच भक्तिमय कथा आणि प्रेरणादायी विचारांसाठी आपल्या चॅनलसोबत नक्की जोडलेले राहा. पुन्हा भेटूया एका नवीन अद्भुत आणि चमत्कारिक कथेसह. तोपर्यंत भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय रघुवीर समर्थ.